नमस्कार सर्वांना. लहान मुलांना सकाळी सकाळी ब्रेकफास्टला काय द्यायचे, तुम्हाला देखील प्रश्न पडतो का? चला तर मग बनवूया पौष्टिक अशी खजूर खीर. 1 वर्ष ते 5 वर्षाच्या मुलांना तुम्ही ब्रेकफास्टमध्ये ही पौष्टिक घरगुती खजूर खीर देऊ शकता, ज्यामुळे तुमचे बाळ हेल्दी राहील. त्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी अर्धी ताजी चपाती घेतलेली आहे. चपाती जरा पातळच लाटलेली होती, जेणेकरून मुलांना यामध्ये पीठ लागणार नाही. चपाती मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. गॅस चालू करून त्याच्यावरती पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये बारीक केलेली चपाती टाकलेली आहे आणि 1 चमचा घरगुती तूप टाकलेला आहे. घरगुती तूप तुम्ही सुद्धा यूज करा. बाहेरील तुपामध्ये भरपूर सारं भेसळ असते, त्यामुळे घरगुती तूप बनवून लहान मुलांना द्यावे. शेजारच्या गॅसवर हे दूध गरम करायला ठेवलेले होते. तर सकाळीच मी 3 ते 4 खजूर भिजत घातले होते पाण्यामध्ये. तुम्ही दुधामध्ये सुद्धा भिजत घालू शकता. ते या ठिकाणी त्याचा गाभा आणि बी मी सेपरेट करून घेतलेले आहे. बी सेपरेट काढले आणि गाभाच ठेवलेला आहे. त्याचं भिजवलेलं पाणी देखील मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आपल्या मिश्रणामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उकळलेलं गरम असं दूध घालून मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी. चवीनुसार साखर, गूळ तुम्ही या ठिकाणी घालू शकता, पण लक्षात ठेवा लहान मुलांना याचे प्रमाण कमीच ठेवावे. तुम्ही साखर घाला किंवा गूळ घाला किंवा एखादा कोणताही पदार्थ बनवताय, मीठ देखील तुम्ही लहान मुलांना कमीच दिले पाहिजे. त्याच्यानंतर याला छान उकळी फुटू द्या. एका उकळीनंतर ड्रायफ्रूटची पावडर घालून घेऊया घरगुती आणि छान उकळी करून देऊया. जसं जसं उकळेल तसं खीर घट्ट व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला हवं तसं तुम्ही मोजमाप या ठिकाणी ठेवू शकता. मी माझ्या बाळाला नेहमी ही खीर देत असते. बाहेरील मॅगी वगैरे देण्यापेक्षा घरगुती पौष्टिक खीर तुम्ही जर खरंच देऊन बघा तुमच्या बाळाला, तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला खूप फरक दिसून येईल. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.